नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. टोरेस नावाच्या कंपनीवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. गुंतवणूकदारांना आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या या टोरेस कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोजोनाइट खडा खरेदीवर आठवड्याला 6% परतावा देण्याचा आमिष या कंपनीकडून दाखवण्यात आलं आणि गुंतवणूकदारांचे 13 कोटी 48 लाख घेऊन कंपनी मालक आता फरार झालाय. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात टोरेस कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे एक साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं, सारे के सारे 6 स्टोर इनके बंद आ रहे हैं। और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। टोटल मेरा अमाउंट 8 लाख का है, 8 लाख। आपका इसे कॉन्ट्रैक्ट कैसे हुआ, कैसे पहचान हुई आपकी? यहाँ पे कॉन्ट्रैक्ट मुझे ऐसे ही ऑनलाइन में देख रहा था और मुझे एक फ्रेंड ने भी रेफर किया था, तो मैं यहाँ पे आया देखने के लिए। मैंने देखा वगैरह क्या है क्या नहीं इनका, फिर मैंने परचेस किया। मतलब बहुत सारी चीज़ों से करके तो हमने वहाँ पे मतलब थोड़े थोड़े करके घर के भी लोन रखे, उसके घर के ऊपर भी हमने 2-3 करोड़ का लोन कराया। फिर ये सब करके हमने उनसे मतलब टोटल अभी हमने आउटस्टैंडिंग जो FIR में लिखा है ऑनलाइन परचेस, कैश तो हमने नहीं दिखाया क्योंकि कैश हमने दिया था, हमको पता भी नहीं कितने कितने बिल पे दिया है। और जितने ऑनलाइन ट्रांजेक्शन उनको किए थे कुछ 4 CR 27,000 का समथिंग उन्होंने हमने FIR में डाला है। और पुलिस भी अपना काम कर रही है बहुत अच्छे तरीके से, पूरी रात पुलिस वालों ने बहुत सपोर्ट किया। ये 4 महीना पहले मेरे दोस्त ने लगाया था इसमें पैसा, तो उसका पैसा मेरी वाइफ के अकाउंट में आ रहा था। 2,822 रुपया आता था पर वीकली, और महीने का बोला गया कि 11% वो लोग दे रहे थे। 1 लाख रुपए पे 11,000 रुपया पर वीक दे रहे थे और 44,000 रुपया महीना, वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है और इसका ये स्कैनर दिया है। और ये बिल मेरी बनी है 2 हफ्ता पहले, जिसका मैंने 2,04,154 रुपए का बिल बनाया हूँ और मेरे को 1 वीक भी पैसा नहीं आया है और ये अभी पहले वीक में ही चले गया। हे सगळं नेमकं प्रकरण काय? लोकांना गुंतवणुकीवर आठवड्याला 5% व्याज देण्याचा आमिष दाखवण्यात आला. सोनं आणि अनेक ठिकाणी कंपनी पैसे गुंतवते आणि त्यातून व्याज मिळवून देण्याचा दावा करण्यात आला. सुरुवातीचे 11 महिने गुंतवणूकदारांना नियमितपणे व्याज मिळालं. लोकांचा विश्वास बसावा यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांना सिक्युरिटी म्हणून एक हिरा दिला. नंतर कंपनीने दिलेला हिरा खोटा असल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं. यंदाचा हप्ता न मिळाल्याने लोकांनी दादरमधील शाखा गाठली, मात्र कंपनीला टाळं होतं. गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी ऋत्विक घरतवार यांच्याकडून. ऋत्विक, मोठी फसवणूक झाल्याचं आता समोर येतंय, गुन्हा सुद्धा या प्रकरणी आता दाखल झालेला आहे. आत्ताचे अपडेट्स काय? नक्कीच श्रुती, जवळपास करोडोंचा हा मोठा स्कॅम आहे. सध्या आपण त्याच ठिकाणी दाखल आहोत. दादर येथील ही जी टोरेस कंपनी आहे त्या कंपनीची शाखा आहे आणि ही शाखा आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. जवळपास फेब्रुवारीच्या 2024 मध्ये ही फर्म ओपन झालेली आहे. लोकांना या फर्मकडून सांगण्यात येत होतं की तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा, आमची ही गुंतवणूक तुमची ही गुंतवणूक आम्ही सोनं असेल किंवा विदेशी जे कॉइन्स असतात यामध्ये ती गुंतवणूक करतो आणि त्या माध्यमातून आम्हाला बक्कळ असा नफा मिळतो आणि आम्ही तोच नफा तुम्हाला दर आठवड्याला डिस्ट्रीब्यूट करत जाऊ. जो की सुरुवातीला जे फेब्रुवारीमध्ये जी ही फर्म सुरू झालेली होती त्या काळी लोकांना 6% आठवड्याला हे व्याज मिळत होतं. कोणी 50,000, कोणी लाख रुपये, तर कोणी 2-2, 4-4 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सुरुवातीला गुंतवणूक केली. लोकांना जवळपास 11 महिन्यांपर्यंत हे नियमितपणे 6 दिवसांना दर आठवड्याला हे व्याज मिळत होतं. सुरुवातीला 5% हे व्याज सुरू झालेलं होतं आणि अखेरकार त्यांची व्याजाचं हे जे आहे ते 11% हे व्याज आलेलं होतं. कालपर्यंत त्यांनी मुदत दिलेली होती की जवळपास जो कोणी कॅश पैसे आणेल त्यांना 11% आम्ही व्याजदर दर महिन्याला देऊ. जवळपास 11 महिन्यांपासून हे व्याजदर नियमित मिळत असल्याने लोकांचा या कंपनीवरती विश्वास बसला. या लोकांनी या कंपनीवर विश्वास बसल्याने अनेक आपले नातेवाईक असतील
घरातले मेंबर्स असतील किंवा मित्र मंडळी असतील या सर्वांना या स्कीमबद्दल सांगितलं। त्यामुळे या टोरेसच्या कंपनीला अनेक जण जोडत गेले आणि जवळपास हजारो कोटींचा हा स्कॅम झालेला आहे। या मुंबईमध्ये या टोरेस कंपनीच्या जवळपास 5 ते 6 शाखा आहेत। सानपाडा असेल, दादर असेल, ग्रँट रोड असेल, कल्याण, तसेच ठाण्यामध्ये देखील या कंपनीची शाखा आहे आणि या ठिकाणी अनेक जण येऊन गुंतवणूक करत होते। गुंतवणूकदाराला सिक्युरिटी म्हणून एक डायमंड दिला जायचा, ज्या डायमंडची किंमत आज बाजारामध्ये 0 असं मूल्य आहे। नक्कीच नक्कीच हे अत्यंत मोठा घोटाळा आहे। अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तूर्तास धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर या टोरेस कंपनीवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि या कंपनीचे जनरल मॅनेजर तान्या कासाटोवा हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। टोरेस नावाच्या कंपनीनं गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केलेली आहे। सुरुवातीला 11 महिने व्याज देण्यात आलं, मात्र आता या वेळेला व्याज न मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी जेव्हा शाखा गाठली तेव्हा दादरची शाखा बंद आढळलेली होती आणि त्यानंतरच या प्रकरणी आता पोलीस स्थानकात या टोरेस कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झालेली आहे। याच प्रकरणी कंपनीची जनरल मॅनेजर तान्या कासाटोवा हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झालेली ही कंपनी होती। तेव्हापासून आठवड्याला 5%, 6% ते महिन्याला 11% पर्यंत व्याज देण्याचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं। त्यानुसार अनेकांनी यात पैसे गुंतवलेले होते, त्यांना सिक्युरिटी म्हणून हिरा देण्यात आलेला होता, जो नंतर खोटा असल्याचंही समोर आलंय।